नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेसाठी लाडकी बहिणींना या ठिकाणी मोठी खुशखबर आहे. बघा, महिलांसाठी मोठी खुशखबर आहे. 3 दिवसात तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे. 3,000 रुपयांचा थेट तुम्हाला लाभ मिळणार आहे. त्याबाबतची महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्व माता भगिनींना सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेली आहे. त्यासाठी सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका आणि लगेच चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका. लाडकी बहीण योजनेच्या बारीक अपडेटसाठी सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. एक अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जात असते. तर पाहू शकता बघा, महिलांना मोठी खुशखबर आहे. 3 दिवसात तुमचे पैसे येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी घोषणा केली आहे. 3,000 रुपयांचा थेट तुम्हाला लाभ मिळणार आहे. त्याबाबतची काय माहिती आहे, कधी तुमच्या अकाउंटला पैसे त्या ठिकाणी येऊ शकतात, ती माहिती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे टाकण्याची प्रक्रिया 3 दिवसात सुरू होणार. मुख्यमंत्री बघा, 3 दिवसात पैसे टाकण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. लोकमतमध्ये आलेली बातमी जुनी आहे, 2 ऑगस्टची, म्हणजेच कालचीच बातमी, परंतु या ठिकाणी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. तर 3 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकण्याची जी काही प्रक्रिया आहे ती सुरू होणार असल्याची माहिती माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. संपूर्ण माहिती काय बघा, जर आपण पाहिले तर फुलंब्री लाडक्या बहिणीच्या खात्यावर येत्या 3 नंतर 1,500 रुपये टाकण्याची प्रक्रिया सुरुवात होणार असल्याची माहिती देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व बहिणींना शुभेच्छा दिल्या आहेत. तर बघा, सर्व माता भगिनींना या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्यानंतर बघा, माहिती दिली ते शुक्रवारी दुपारी 3 वाजता पालफाटा येथे काही काळ थांबले होते. दरम्यान काही अंतरावर शिवसेनेच्या 3 गटांनी 3 ठिकाणी सत्कार करण्यात आल्याने अंतर्गत वाद उघडपणे दिसून आले. त्यानंतर बघा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगरहून त्यानंतर बघा, बायकार फुलंब्री मार्ग सिल्लोड येथे महिला सशक्तीकरण योजनेच्या शुभारंभकरिता निघाले. दुपारी जळगाव महामार्गाने जात असताना दुपारी 3 वाजेच्या दरम्यान पालफाटा येथे काही काळ थांबले होते. यावेळी माजी सभापती किशोर बलांडे यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. येथे मोठ्या प्रमाणात महिला हजर होत्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, प्रथम लाडक्या बहिणींना माझ्या शुभेच्छा. येत्या 3 दिवसांपासून त्यांच्या खात्यावर 1,500 रुपये टाकण्यास सुरुवात केली जाणार आहे. तर बघा, येत्या 3 दिवसांपासून म्हणजेच कालच त्यांनी ती माहिती दिली आणि येत्या 3 दिवसांपासून तुमच्या अकाउंटला पैसे टाकण्याची सुरुवात जी आहे ती या ठिकाणी केली जाणार आहे. बघा, ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सुरुवातीला तुम्हाला 3,000 रुपयांचा हप्ता त्या ठिकाणी मिळणार आहे. डायरेक्टली तुम्हाला रक्षाबंधनाला, बघा अगोदर आपल्याला बातमी होती रक्षाबंधनाला पैसे मिळतील, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितले येत्या 3 दिवसापासून तुमच्या अकाउंटला पैसे त्या ठिकाणी मिळायला सुरुवात जी आहे, पैसे टाकण्याची जी काही प्रक्रिया आहे ती सुरुवात केली जाणार असल्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे. आता बघा, हे जे काही पैसे आहेत, बहुतेक माता भगिनी म्हणतील आमचा फॉर्म डिसअप्रूव्ह झालेला आहे, आम्हाला त्या ठिकाणी मिळतील का नाही, आणि ज्यांचा अर्ज अप्रूव्ह झाला आहे त्यांना मिळतील किंवा नाही, कशा पद्धतीने मिळतील त्याची माहिती बघा. आत्ता सध्या तरी आपल्याला ही जी काही माहिती पाहायला मिळते त्या माहितीनुसार जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा, माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्या ठिकाणी घोषणा केली आहे. अगोदर देखील घोषणा केली होती की रक्षाबंधनपासून तुम्हाला पैसे मिळतील म्हणून, परंतु आता त्यांनी घोषणा केली येत्या 3 दिवसापासून तुमच्या अकाउंटवर पैसे टाकण्याची जी काही प्रक्रिया आहे ती सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे. तर जशीच अपडेट काही येईल, पुढची अपडेट जी काही येईल तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर प्रोव्हाइड केली जाणार आहे. त्यासोबतच ज्या माता भगिनींचे अर्ज जे आहेत ते रिजेक्ट झालेले आहेत, डिसअप्रूव्ह झाले आहेत, नामंजूर झाले आहेत, त्या माता भगिनींनी काळजी करायची नाही. तुमच्या अर्ज जे काही ते अर्ज तुम्हाला एक संधी त्या ठिकाणी दिली जाणार आहे अर्ज रिसबमिट करण्यासाठी, आणि त्यावेळेस व्यवस्थितरित्या तुम्ही अर्ज भरायचा आहे. ज्या माता भगिनी ज्यांनी ऑफलाईन अर्ज भरलेला आहे, ऑफलाईन म्हणजेच अंगणवाडी सेविका आहेत, आशा सेविका आहेत, सेतू सुविधा केंद्र आहेत, त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या मोबाईलवर पाहता येत नाही, त्यांना कळत नाही आमचा अर्ज मंजूर झाला आहे किंवा नाही, तर तुम्ही जवळच्या आशा सेविका असतील ज्यांच्याकडे तुम्ही अर्ज भरला आहे, आशा सेविका आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, सेतू सुविधा केंद्र आहेत, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एक वेळेस विचारणा करू शकता तुमचा अर्ज मंजूर झाला आहे किंवा नाही. जर मंजूर झाला नसेल तर कुठलं कारण देण्यात आलं आहे ते कारण व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी बघा, आणि अर्ज जर तुमचा चुकला असेल, कुठलं डॉक्युमेंट चुकलं असेल तर ते डॉक्युमेंट त्यांच्याकडे द्या. व्यवस्थितरित्या त्यांना परत एकदा त्या ठिकाणी सबमिट करायला सांगा. सबमिटचा ऑप्शन अजून देण्यात आलेला नाही आहे, परंतु लवकरच येत्या 4-5 दिवसांमध्ये तुम्हाला सबमिटचा देखील ऑप्शन जो आहे तो त्या ठिकाणी दिला जाणार आहे. तर अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी महिलांसाठी मोठी खुशखबर होती. माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे. पाहू शकता बघा, येत्या 3 दिवसात तुमच्या अकाउंटवर पैसे टाकण्याची जी काही प्रक्रिया आहे ती सुरू होणार असल्याची माहिती माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिली आहे. तर संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे. सर्वात अगोदर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जात असते. सर्व माता भगिनींनी लगेच या व्हिडिओला लाईक करा, लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाडकी बहीण योजनेच्या बारीक अपडेटसाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीच्या लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.